प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. जर या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी प्रार्थना विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये समजावतात की चौवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. बघा, आम्ही म्हणतो ना युगे 28 विटेवरी उभा. हे 28 काय आहे तर 4, 6 आणि 18, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचा हिशोब केला तर 28 होतात. म्हणून माऊली म्हणतात की चौवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता. ज्याप्रमाणे आपण दह्याचं घुसळण करतो रवीने आणि घुसळण केल्याच्या नंतर त्याच्यापासून लोणी प्राप्त होतं, तद्वतच माया आणि मायापती म्हणजे विश्वपती, त्या विश्वाला निर्माण करणारा जो विश्वपती आहे तो विश्वातच आहे. फक्त ब्रह्मज्ञानाची रवी घेऊन घुसळण करून तुम्हाला तो प्राप्त केला पाहिजे. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आणि तसं नाही घेतलं तर वाया जाणाऱ्या व्यर्थ कथा या काही कामाच्या नाहीत, त्या सांडून टाका म्हणतात. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. त्याच्या पुढे ते म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली मन. एक हरी आत्मा जीव शिव समा. जीवात्मा आणि शिवात्मा हे एकच आहेत. तू वाया कुठं दुर्गम गोष्टीत वेळ घालवू नको. माऊली म्हणतात वाया तू दुर्गमा न घाली मन. तुझं मन दुर्गम गोष्टीत तू घालवतोस ना ते व्यर्थ आहे. एक हरी आत्मा. म्हणून एक शाहीर म्हणतो की अनेकी बाट कौन जाने का घाट कौन, ब्रह्म कौन ब्रह्म का कपाट कौन, जीव कौन शिव का रूप कौन, धरती धराए कौन, बिन खंबे आकाश संभाले कौन, बिना अलार्म से उठाए कौन, कौन में कौन समाया है, इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है. म्हणून माऊलीने समजावले एक हरी आत्मा. बरं, आता माऊलीच म्हणतायत असं नाही. जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय सुद्धा म्हणतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एवढंच नव्हे तर गुरु नानक देवजी पण म्हटले की अव्वल अल्लाह नूर उपाया कुदरत के सब बंदे, एक नूर ते सब जग उपजा, कौन भले कौन मंदे. मोहम्मद पैगंबरजी पण म्हटले कि ये सबक है किताबे हिदा का, मखलूक सारी है कुनबा खुदा का, ला इलाही इल्लल्लाह म्हणजे एक अल्लाह आहे, एक परमात्मा आहे. एवढंच नव्हे तर येशू ख्रिस्तजी ते सुद्धा म्हटले. तुम्ही बायबल उघडल्यानंतर कळेल की गॉड इज वन, ही प्रेझेंट एव्हरीवेअर. परमात्मा हा एक आहे आणि तो सगळीकडे अस्तित्वात आहे. एवढंच नव्हे तर साईबाबा सुद्धा म्हटले की सबका मालिक एक है, सबका मालिक एक. आणि आज संपूर्ण विश्वामध्ये निरंकारी मिशन तोच शुभ संदेश देते की जर सबका मालिक एक, तर आमचं म्हणणं आहे पहिले उसको देख. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, माऊली म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेवा पाठ म्हटले की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या दादांकडून आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या हरीला पाठ केला. आणि जेव्हा तो ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचं वर्म, ज्ञानाची खून समजली त्यावेळेला
तो पाठ केला म्हणजे आत्मसात केला, ब्रह्मज्ञानानं आत्मसात केला. आणि आत्मसात केल्यानंतर माऊलीच सांगतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, या वैकुंठामध्ये हरी हा भरला घनदाट हरी दिशे. अशा पद्धतीने अस्तित्वात आहे की घनदाट भरलेला आहे. आणि तो असा भरलेला आहे की चंदन जेवी भरला, चंदन जसा सुगंधानं भरलेला असतो ना, तसा चंदन जेवी भरला, अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार ओ माई. निराकार रूपानं माऊलींनी तो पाहिला. म्हणून माऊली म्हणाले की चंदन जेवी भरला, अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार ओ माई. आणि हे असंच म्हणत नाही आहे, माऊली आपल्या हरिपाठामध्ये प्रमाण पण देतात, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेतून चराचर हरीशी भजे. आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशन देते. एक नूर है सबके अंदर, नर है चाहे नारी है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन, प्रभू की रचना सारी है. जर प्रभूची सगळी रचना आहे तर आम्ही एका प्रभू परमात्म्याला जाणून ओळखून भक्ती करणं गरजेचं आहे. अहो साधं बाजारात फिरत असताना ओळखीचा माणूस असल्याशिवाय तुम्हाला चहासुद्धा विचारत नाही. आणि जर ओळखीचा असेल तर तुम्हाला म्हणतो की जरा चहा घेता का. जर साधारण व्यक्ती ओळखीचा असल्याशिवाय तुम्हाला भाव देत नाही, तर देव जर ओळखीचा नसेल तर तुमचा भाव स्वीकारणार कोण? कोण स्वीकारणार? आम्ही याचा कधी विचारच केला नाही आहे. खरं अध्यात्म ते असतं जेव्हा तुम्हाला मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, नेमकं मला कुठं जायचं आहे याची जाणीव होईल. आणि याची जाणीव होण्यासाठी एकच उपाय आहे की संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत समागम, संतांचा सत्संग करणं गरजेचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर तो सद्गुरू भेटतो आणि मग तुम्हाला कळेल की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला का समजावलं की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. का माऊलीने सांगितलं की म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्यकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. आम्ही फक्त झाडाच्या पानांवरती पाणी ओतत बसलोय, व्यर्थ जातं. झाडाच्या मुळाला पाणी घाला असं माऊली म्हणतात. मुळाला घालणं म्हणजे मूळ जो परमात्मा आहे, निज रूप जे आहे त्याला जाणणं गरजेचं आहे. म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये निरंकारी माताजी म्हणजेच सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज, समयाच्या वर्तमान सद्गुरू निरंकारी माताजी जगाला तोच शुभ संदेश देत आहेत की बाबा रे, ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय ना, त्या देवाला जाणून भक्ती करा, त्याला ओळखून भक्ती करा. अहो वाढ वडलोपार्जित आलेला 7-12 जमिनीचा आम्ही लगेच चेक करतो की माझ्या नावावर किती जमीन आहे. मग वाढ वडलोपार्जित जी भक्ती तुमच्या पंजोबांनी केली, आजोबांनी केली, वडिलांनी केली, आज तुम्ही करताय, त्या देवाऱ्यात उभा राहून तीच भक्ती तुम्ही करताय. पण कधी त्या देवाचा 7-12 काढण्याचा विचार केला का की बाबा जी आम्ही भक्ती करतोय आजोबा पंजोबांपासून ती कितपत खरी आहे. तो का म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, त्या एका प्रभू परमात्म्याला जाणून ओळखून भक्ती करा. आणि जोपर्यंत आम्ही जाणून ओळखून भक्ती करत नाही तोपर्यंत आम्हाला समजणारच नाही. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमा न घाली मन. माऊलीने सांगितलं ना की दुर्गम गोष्टीत वेळ घालवू नको, मन लावू नको. एक हरी आत्मा जाणून घे. आणि जोपर्यंत आम्ही ते जाणत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही आहे. मग आपली भक्तीच पूर्णत्वाला जात नाही आहे. म्हणून म्हटलंय निरंकारी मिशनचा तो संदेश आहे, जगना जाने भक्ति क्या है, हरि को पाना भक्ति है, त्याग के सारे रगड़े झगड़े, गुरु रिजाना भक्ति है. भक्ति अकल, सोच, चतुराई और बुद्धि का विषय बिल्कुल नहीं है.
भक्ति में सिर्फ और सिर्फ भाव की कदर हुआ करती है। सजदे भी कर दूं, शिकवे भी कर दूं, ये भक्ति का दस्तूर नहीं। भक्ति नाम है समर्पण का, भक्ति में शर्तें मंजूर नाही। तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सुयेला करा. आणि जाता जाता एवढंच सांगेन की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या आणि तुमचा आशीर्वाद द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. ओम राम कृष्ण हरी.